तुम्ही जर आमचा व्हिडिओ डेली हंटवर बघत असाल तर तुम्ही इथे व्हिडिओमध्ये युट्यूबवर क्लिक करून आमचा व्हिडिओ युट्यूबवर बघू शकता आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. तुमच्या अकाउंटमध्ये सीडीएम मशीनने तुम्ही कशा प्रकारे कॅश डिपॉझिट करू शकता जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार मित्रांनो, मराठी मित्र चॅनल मध्ये मी अक्षय तुमचे सहर्ष स्वागत करत आहे. आणि आज आपण बघणार आहोत की तुम्ही SBI ची जी सीडीएम मशीन आहे त्याच्या मार्फत तुम्ही कशा प्रकारे तुमच्या अकाउंट मध्ये कॅश डिपॉझिट करू शकता. हो, तुमच्या अकाउंट मध्ये कशा प्रकारे कॅश डिपॉझिट करू शकता यासाठी हा व्हिडिओ आहे मित्रांनो. इतरांच्या अकाउंट मध्ये कशा प्रकारे तुम्ही कॅश पाठवू शकता, डिपॉझिट करू शकता कॅश डिपॉझिट मशीनने, हे तुम्हाला एक समोरील एक पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहोत. तर यामध्ये तुम्ही स्वतःच्या अकाउंट मध्ये कशा प्रकारे कॅश डिपॉझिट करू शकता यासंबंधी आम्ही सांगणार आहोत. तर चला मित्रांनो, हे ट्युटोरियल सुरू करूया. सर्वप्रथम तुमचे ATM कार्ड स्वाईप करून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं पेज येतं, प्लीज सिलेक्ट बँकिंग म्हणून. तर त्यामध्ये तुम्हाला बँकिंग हे सिलेक्ट करायचं आहे. ते सिलेक्ट केल्यानंतर तुमच्यासमोर भाषा निवडा म्हणून येतं. तर प्लीज सिलेक्ट लँग्वेज म्हणजे तुम्हाला इंग्लिश, हिंदी, मराठी अशा भाषा असू शकतात. त्यापैकी कोणती तुम्हाला जी भाषा पाहिजे ती तुम्ही निवडू शकता. ते भाषा निवडल्यानंतर तुमच्यासमोर प्लीज एंटर पिन म्हणून येतं. त्यामध्ये तुम्हाला तुमचा जो ATM पिन आहे 4 अंकी तो एंटर करायचा आहे मित्रांनो. तो पिन एंटर केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे पेज येते, प्लीज सिलेक्ट ट्रान्झॅक्शनमध्ये. त्यामध्ये तुम्हाला डिपॉझिट, पिन चेंज, विड्रॉल, बॅलन्स इन्क्वायरी आणि मिनी स्टेटमेंट असे ऑप्शन असतात. त्यामध्ये तुम्हाला डिपॉझिट हे बटन सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला प्लीज सिलेक्ट डिपॉझिट ट्रान्झॅक्शन असं लिहून येतं. त्यामध्ये तुम्हाला कॅश डिपॉझिट हे बटनावर क्लिक करायचं आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला इथं लिहून येतं की डू नॉट एंटर मोर दॅन 200 नोट्स. तर 200 नोट्सपेक्षा जास्त तुम्ही यामध्ये डिपॉझिट करू शकत नाही आणि 49,900 रुपयापेक्षा जास्त रक्कम तुम्ही इथं भरू शकत नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर कन्फर्म या बटनावर तुम्ही क्लिक करू शकता. त्यानंतर तुम्हाला तुमचे अकाउंट सिलेक्ट करायचे आहे. प्लीज सिलेक्ट अकाउंट टाईप. कोणत्या अकाउंट टाईपमध्ये जास्तीत जास्त सेविंग अकाउंट असतात, तुम्ही सेविंग अकाउंट सिलेक्ट करा. त्यानंतर इथं तुम्हाला प्लीज एंटर युअर कॅश म्हणते आणि त्यानंतर खाली एक कॅश एंटर करण्यासाठी एक काउंटर उघडलं जातं. त्यामध्ये तुम्हाला कॅश एंटर करायचे आहे मित्रांनो. त्यामध्ये तुम्ही 1000, 100, 500 आणि 2000च्या नोटा टाकू शकता आणि ते टाकल्यानंतर तुम्हाला एंटर या बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर प्लीज वेट व्हॅलिडेटिंग कॅश असं लिहून येणार आहे. त्यानंतर तुम्हाला समरी येणार आहे. तुमच्या ज्या नोटा आहे त्यामध्ये 100च्या किती नोटा आहे, 500च्या किती आहे, 2000च्या किती आहे असं लिहून येणार आहे. संपूर्ण तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला आणखी कॅश ॲड करायची असेल तर तुम्ही ॲड मोर कॅश मोर क्लिक करू शकता. त्यानंतर परत तुम्हाला तशाच प्रकारे नोटा टाकायच्या आहे आणि एंटर बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर प्लीज वेट व्हॅलिडेटिंग कॅश असं लिहून येईल. त्यानंतर परत तुम्हाला समरी येईल. जर तुमच्या नोटा ॲड करून झाल्या असेल तर तुम्ही कन्फर्म या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर युअर ट्रान्झॅक्शन इज बिंग प्रोसीड प्लीज वेट म्हणून लिहून येईल. त्यानंतर ट्रान्झॅक्शन कंप्लीट म्हणून लिहून येईल. तर अशा प्रकारे तुमचे जे पैसे आहे ते तुमच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट झालेले आहे. त्यानंतर तुम्हाला एक स्लिप येईल. ते स्लिप तुम्ही सोबत घेऊ शकता. हे एक कन्फर्मेशन स्लिप असते. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही हे पैसे ॲड करू शकता. मित्रांनो, तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला मला कळवायला विसरू नका. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघत राहा मराठी मित्र चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र.